नूतन अधीक्षक तुषार दोशी यांचे स्वागत उत्साहात करण्यात आले। यावेळी त्यांनी मावळते पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला। येणाऱ्या काळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन काम करणार असल्याची ग्वाही दोशी यांनी यावेळी बोलताना दिली आहे। नूतन अधीक्षक तुषार दोशी यांचं सायंकाळी आगमन झाल्यानंतर त्यांनी मावळते अधीक्षक घुगे यांच्याकडून पदभार स्वीकारला। त्यानंतर अधीक्षक कार्यालयातील सभागृहात निरोप समारंभ आणि आगमन सोहळा रंगला। अपर अधीक्षक कल्पना बारवकर यांनी अधीक्षक घुगे यांना पुष्पगुच्छ मानचिन्ह देऊन शुभेच्छा दिल्या, तर नूतन अधीक्षक दोशी यांचं स्वागत केलं। यावेळी अधीक्षक घुगे यांच्या 2.25 वर्षाच्या कार्यकाळातील आठवणी, वेगवेगळे प्रसंग आणि घटनांना अधिकारी यांनी उजाळा दिलाय। अपर अधीक्षक बारवकर यांनी त्यांच्याकडून अनुभवाची शिदोरी मिळाल्याचं सांगितलं। उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, विपुल पाटील, सचिन थोरबोले, अरुण पाटील, वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, निरीक्षक धनंजय फडतरे, सोमनाथ वाघ यांनी मनोगते व्यक्त केली। तर नूतन अधीक्षक दोशी म्हणाले, सांगली जिल्ह्यात प्रथमच नियुक्ती झाली आहे। सांगलीच्या शेजारील सातारा जिल्ह्यात काम करताना बऱ्यापैकी सांगलीची माहिती झाली आहे। अधिकाऱ्यांनी केलेल्या मनोगतातून येथील टीम चांगली असल्याचे दिसून येते। येणाऱ्या काळात अधिकारी कर्मचारी यांनी अशाच प्रकारे सहकार्य करावं असं आवाहन केलं।